नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण वाचत आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे पुस्तक. याचे लेखक आहेत कृष्णराव अर्जुन केळुस्कर. यातील आपण आज भाग 18वा आणि 19वा वाचणार आहोत. यातील सुरुवात आपण 18व्या भागापासून करूया. गेलेले किल्ले व प्रांत परत घेतले. सन 1967 ते 1972. महाराज आग्र्यास अटकेत पडल्याचे वर्तमान दक्षिणेत येताच त्यांच्या सरदारांनी मोगलांच्या प्रांतात पुनरुपी धामधूम सुरू केली आणि पुढे ते अटकेतून सुटून स्वदेशी येत आहेत असे त्यांना समजले. तेव्हा त्यांना अधिकच हुरूप येऊन त्यांना मोगलांच्या ताब्यात गेलेले किल्ले व प्रांत घेण्याचा सपाटा चालवला. त्यावेळच्या इंग्रज व्यापाऱ्यांचा असा लेख आहे की शिवाजीराजे औरंगजेबाच्या अटकेतून सुटून पळाले हे खरे असले तरी ते आता बादशाला त्राही करून सोडतील. आपण हे काय केले असे त्यांना होऊन जाईल. या प्रकरणी जयसिंगाचा औरंगजेबास पूर्ण वहीम आला होता. त्याच्या मदतीस आणखी फौज न पाठवता त्याला त्याने माघारी बोलवले आणि त्याच्या जागी आपला मुलगा मुअज्जिम व यशवंतसिंग यांची नेमणूक केली. याचे कारण असे की जयसिंग शिवाजी महाराजांशी एक होऊन आपली दक्षिणेतील सत्ता नाहीशी करील अशी त्याला भीती होती. शहजादाबरोबरही त्याने मोठी फौज दिली नव्हती, कारण या आपल्या मुलाचाही त्याला भरोसा वाटत नव्हता. तो आपले अनुकरण करून दक्षिणेत स्वतंत्र होऊन बसेल अशी त्याला भीती होती. त्याने त्याला असे फर्मावले की शिवाजी महाराजांशी स्नेहभावाने वागून त्यांना विजापूरकरांवर स्वारी करण्यास उत्तेजन द्यावे. या अशा मोगल सरदाराच्या अदलाबदलीच्या काळात मोरोपंत, पिंगळे वगैरे सरदारांनी मोगलांकडे गेलेले बरेच किल्ले व प्रांत परत घेतले. यशवंतसिंगाकडची बरीच फौज खलास झाली असून द्रव्याचाही निकाल लागला असल्यामुळे त्याने 5-6 मुख्य किल्ल्यावर विशेष बंदोबस्त ठेवून बाकीचे बहुतेक किल्ले सोडून दिले होते. ते अर्थातच महाराजांच्या लोकांनी हस्तगत करून त्यावर पूर्ववत चांगला बंदोबस्त ठेविला. बादशाच्या सांगण्याप्रमाणे मुअज्जिम याने महाराजांशी तहाचे बोलणे लावले. यशवंतसिंगास अवधाने चारून आपणास साधेल तेवढा अनुकूल तह महाराजांनी करून घेतला. त्याची कलमे असे: 1. परस्परांनी परस्पराशी इतपर स्नेहभावाने वागावे. 2. पूर्वी झालेला तह कायम करावा. 3. उभय पक्षाचे परस्पराविषयी मन साफ झाल्याखेरीज महाराजांनी आपली फौज मोगलांच्या कुमकेस पाठवू नये व परस्परांच्या भेटी मुलाखती होऊ नयेत. 4. फौजेच्या खर्चास काही मुलूक लावून दिल्यास तूर्त 5,000 फौज त्यांच्या कुमकेस महाराजांनी पाठवावी. 5. पूर्वीच्या तहात ठरल्याप्रमाणे संभाजीस 5,000 स्वरांची मनसब द्यावयाची. तिच्या सरंजामासाठी व बऱ्हाणपूर प्रांतातील आवडे व बाळापूर हे परंगणे लावून द्यावे. 6. पूर्वीच्या तहाप्रमाणे चौथाई व सरदेशमुखी हे हक्क वसूल करण्याची महाराजांना पूर्ण मुभा असावी. 7. आणि निजामशाहीतील व आदिलशाहीतील जे किल्ले व प्रांत महाराजांपाशी सध्या आहेत ते त्यांच्याकडे राहू द्यावे. अशा तहानाम्यावर शहजादाने सही करून तो बादशाकडे मंजुरीसाठी पाठविला. तो पसंत करणे त्याला त्यावेळी सोयीचे वाटून त्याने महाराजांना राजा हा किताब दिला व संभाजीस बऱ्हाणपूर प्रांतातील जी जहागीर द्यावी असे सुचविले होते तिची सनद पाठवून दिली. त्याप्रमाणे महाराजांनी प्रतापराव गुर्जराबरोबर 5,000 स्वार देऊन संभाजीस औरंगाबादेस मोगलाच्या छावणीत रवाना केले. पण संभाजीचे वय अगदी लहान असल्यामुळे त्याला शहजादाने परत पाठवून दिले. या सलोख्यामुळे पुणे, सुपे वगैरे प्रांत महाराजांच्या कब्जात पुन्हा आले. पुरंदर व सिंहगड हे किल्ले मात्र त्यांना परत मिळाले नाहीत. ही अशी लालूच महाराजांना दाखवण्यात त्या कपटी बादशाचा हेतू अर्थात असा होता की महाराजांना पुनरुपी आपल्या काबूत आणून त्यांचा पूर्ण घात करावा. असे सांगतात की शहजाद्याने यावेळी आपल्या बापाविरुद्ध बंड करण्याचे योजून महाराजांना सैन्यासह वर्तमान आपल्या मदतीस बोलविले, परंतु ते या त्यांच्या मसलतीत शिरले नाहीत. ही अशी बतावणी त्यांनी आपल्या बापाच्या सांगण्यावरून केली होती. ती अशा हेतूने की महाराज परत उत्तरेस गेले म्हणजे त्यांना पुन्हा पकडून ठार करावे. नंतर औरंगजेबाच्या सांगण्यावरून शहजादाने शिवाजी महाराजास आपल्या फौजेची मदत देऊन आदिलशहाच्या व कुतुबशहाच्या मुलखावर स्वाऱ्या करावयास उत्तेजन दिले. त्याप्रमाणे त्यांनी विजापूरकरांच्या मुलखात धुमाकूळ उडवला. तेव्हा विजापूर मोगलांना शरण जाऊन त्यांच्याशी तह करून त्यांच्या वैरातून मुक्त झाले. परंतु आदिलशहाच्या व कुतुबशहाच्या मुलखात मोहिमा करण्यास महाराजांनी शहजाद्याकडून मोकळीक मिळवली. मग ते आदिलशहाच्या मुलखात धामधूम चालू ठेवून चौथाई व सरदेशमुखी हे हक्क वसूल करू लागले. हा त्यांचा त्रास चुकवावा म्हणून आदिलशहाच्या वजिराने त्यांच्याशी पुन्हा तह करून त्यांना पूर्वीप्रमाणे प्रतिवर्षी 3 लाख होऊन खंडणी देण्याचे कबूल केले. याप्रमाणे आदिलशाही तह केल्यावर महाराजांनी कुतुबशहाच्या मुलखात मोहिमा सुरू केल्या.
तिकडचा मुलूक लुटून उद्ध्वस्त करण्याचा सपाटा त्यांनी एकसारखा चालू ठेवला. कुतुबशहाला त्याचे पारिपत्य करण्याचे सामर्थ्य नव्हते. त्यात आणखी मोगलांचे त्यांना पाठबळ आहे असे कळल्यावरून तर त्यांच्याशी सामना करण्याचे धैर्य त्याला मुळीच होईना. म्हणून आपले दिवाण मादांना व अक्कांना यांच्याद्वारे त्यांनी त्यांच्याशी तह करून प्रतिवर्षी 5 लाख रुपये खंडणी त्यांना देण्याचा करार केला आणि परस्परांनी परस्पराशी इतपर स्नेहभावाने वागावे व परस्परांचे वकील परस्परांच्या दरबारी राहावे असे ठरवले. या तहानंतर महाराजांनी निराजीरावजी याला कुतुबशहाच्या दरबारी वकील म्हणून ठेवले. अशा प्रकारे आदिलशाही व कुतुबशाही यांना दिन करून व त्यांच्यावर वार्षिक खंडणी बसवून त्यांच्याशी विरोध करण्याचे महाराजांनी सोडून दिले. त्याप्रमाणे मोगलशाहीही तूर्त तह करून त्यांच्याशी विरोधास अंमळ आळा घातल्यावर महाराजांना 2 वर्षे चांगलीच स्वस्थता मिळाली. तरी यावेळी त्यांनी पुन्हा कोकणात सिद्दीशी व फिरंगीशी लढाया करून त्यांना जेरीस आणण्याचा क्रम चालूच ठेवला होता. फिरंगी महाराज सांगत तसा तह करून त्यांच्या उपसर्गापासून सुटण्यास नेहमी पाहत असत आणि सिद्दी जरी बराच कमजोर झाला होता तरी त्याचा जंजिरा काबीज करून त्याचे समूळ उच्चाटन करण्याचे काम महाराजांना अजून अंमळ जड वाटे. तरी त्यांच्या आरमाराने त्याच्यावर पूर्णशः बसवला असून त्यांच्या कोकणपट्टीवर वारंवार होणारा त्रास साफ बंद केला होता. त्याला मोगल आरमाराचा पाठिंबा असल्याकारणाने तो अजून सावरून राहिला होता. महाराजांनाही जी थोडीशी स्वस्थता मिळाली तिचा उपयोग त्यांनी स्वराज्याची व्यवस्था लावण्याकडे केला. नंतर लवकरच मोगलांनी केलेला तह मोडून त्यांच्याशी पुनरुपी विरोध मांडला तेव्हा त्यांना त्यांच्याशी झुंजावे लागले. त्याचे वृत्त पुढील भागात निवेदन करू. भाग 19. मोगलांच्या मुलखात पुन्हा स्वाऱ्या. सन 1670 ते 1672. महाराजांनी कुतुबशाही व आदिलशाही दिन करून त्यांच्यावर वार्षिक खंड बसवल्याचे ऐकून औरंगजेबास आता अशी भीती वाटू लागली की शिवाजी महाराज या 2 शाह्या बुडवून व त्यांचे प्रांत हाताशी घालून अतिप्रबळ होतील आणि मग दक्षिण देश काबीज करण्याचा पुष्कळ दिवसांचा आपला मनोदय असिद्ध राहील. एवढेच नव्हे तर मराठी प्रबळ होऊन आपणास भारी होतील व आपला दक्षिणेतून साफ उठाव करतील आणि मग त्यांना या देशातील यवनपातशाहात सहज निर्मूळ करता येईल. म्हणून त्यांच्याशी यासमयी सलोखा करून स्वस्थ बसणे उचित नव्हे असा निश्चय करून त्याने मोअझिम व यशवंतसिंग यांना असे फर्मान पाठवले की शिवाजी महाराजांशी केलेला तह मोडून त्यांना दिलेले किल्ले व प्रांत माघारी घ्यावे. त्यांची फौज आपल्या मदतीस आणून ठेवली आहे ती माघारी पाठवावी व साधल्यास तिचा नाश करावा आणि प्रतापराव गुज्जर वगैरे जे सरदार सापडले त्यांना कैद करावे. या फर्मानाचा खलिता आग्र्याहून निघाल्याचे वर्तमान मोअझिमास आगाऊ कळल्यावरून त्याने प्रतापराव गुज्जरास फौज घेऊन लगबगीने निघून जाण्यास सांगितले. यावरून प्रतापराव मोगलांच्या छावणीतून निघून बराच दूर गेल्यावर त्यांच्या पाठलागास काही फौज पाठवून आपल्या वहीमखोर बापाच्या दोषातून शहजादा मुक्त झाला. मोगलांच्या त्या फौजेला अर्थात प्रतापराव गुज्जराने मुळी दाद दिली नाही. मोगल बादशाने आपण होऊन झालेला सलोखा मोडल्यावर महाराजांनी त्यांच्याशी पुन्हा विरोध केला. त्यांनी प्रथम मोगलांच्या ताब्यातला सिंहगड काबीज करण्याचा निश्चय केला. ही कामगिरी तानाजी मालुसरे व त्याचा भाऊ सूर्याजी यांनी पत्करली. त्यांनी 1000-1500 मावळे घेऊन किल्ल्यावर अकस्मात छापा घातला. कारण त्याला वेढा देऊन लढल्याने लवकर यश येण्याचे संभव नव्हता आणि उदयभानू नावाचा शूर इमानी व बलाढ्य राजपूत सरदाराच्या हवाली तो किल्ला असल्याकारणाने त्याला लाच वगैरे देऊन वश करता येण्यासारखे नव्हते. म्हणून तानाजीने काळोख्या रात्री किल्ल्याखाली जाऊन ज्या बाजूकडून शत्रूला किल्ल्यावर मुळी चढून येवणार नाही असे वाटण्यासारखे होते तेथे एका मावळ्याला घोरपड लावून वर पाठविले आणि दोरीची शिडी खडकाला अडकविली. या शिडीने सुमारे 300 मावळे वर चढून गेले. बाकीच्यांनी वरून इशारा होता चढून यावे असे ठरविले. वरती चढलेल्या लोकांची चाहूल रखवालदारांना लागताच त्यांनी शत्रू वर चढून आल्याचा पुकारा केला. तेव्हा किल्ल्यावरच्या लोकांची एकच धांदल उडून गेली आणि मावळ्यांनी त्यांचा संहार करण्याचा सपाटा सुरू केला. उभय पक्षांकडचे लोक मोठ्या आवेशाने लढले. या युद्धाच्या गर्दीत तानाजी व उदयभानू यांची गाठ पडून दोघांचे द्वंद्वयुद्ध झाले. दोघेही युद्धकुशल व बलवान असल्यामुळे त्यांची बराच वेळ झटापट झाली आणि शेवटी परस्परांचे वार परस्परांच्या वर्मी लागून दोघेही एकाच वेळी समरभूमीवर चित्त होऊन गतप्राण झाले. आपल्या मोहरक्या पडला हे पाहून मावळे माघार घेऊन पळत सुटले.
सूर्याजी खाली राहिलेल्या बाकीच्या मावळ्यासह वरती चढून येऊन पाहतो तो आपला वडील बंधू पडला आहे आणि उरलेले मावळे परत सुटले आहेत असे त्याच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्याने त्यांना पुन्हा हुरूप आणून शत्रूंशी लढण्यास प्रवृत्त केले आणि वर आलेल्या ताज्या दमाच्या मावळ्यांनीशी त्यांनी पुन्हा शत्रूच्या लोकांवर मोठ्या आवेशाचा हल्ला करून बहुतेकांची कत्तल उडवली आणि किल्ला सर केला. सूर्याजीच्या या शौर्याबद्दल महाराजांनी त्याची तारीफ करून त्याला त्या गडावर हवालदार नेमले. तानाजीसारखा अतिशूर इमानी बालमित्र आपणास मुकल्याबद्दल महाराजांना पराकाष्ठेचे दुःख झाले. यावेळी त्यांनी असे उद्गार काढले. म्हणतात की गड आला पण सिंह गेला. सिंहगड हाती आल्यावर पुरंदर किल्ला सूर्याजीने छापा घालून घेतला. माहुलीचा किल्ला मोरपंत पिंगळ्याने 2 महिने वेढा घालून हस्तगत केला. नंतर त्याने कर्नाळा किल्ला सर करून सगळा कल्याण प्रांत काबीज केला. लोहगड, शिवनेर, त्रिंबक, रोहिडा, अहिवंत, रावळा जावळा, मकरंद वगैरे मोगलांच्या ताब्यातील किल्ले छापे घालून सर केले आणि अहमदनगरापर्यंत सगळे गाव लुटून फस्त केले. नंतर महाराजांनी सिद्धीचा जंजिरा काबीज करण्याचा निश्चय करून तिकडे आपले लोक पाठविले. त्यांनी जंजिरावर तोफांचा एकसारखा भडीमार चालू केला. त्यामुळे सिद्धी अगदी हैराण झाला. पण त्याने सुरत येथील मोगल सुभेदाराकडून आरमाराचे सहाय्य मिळवून शेवटपर्यंत लढत राहण्याचा नेट धरला. हा मोगलांचा आधार त्याला मिळालेला पाहून महाराजांनी असे ठरवले की त्याच्याशी लढत राहून आपल्या लोकांची खराबी करणे तूर्त बरोबर नाही. पुढे विशेष अनुकूल प्रसंग आला म्हणजे त्याचा नायनाट करता येईल असा विचार करून जंजिरासमोरील आपली फौज त्यांनी काढून नेली. सुरतेच्या मोगल सुभेदाराने सिद्धीला यावेळी मदत केल्यावरून त्या शहरावर पुन्हा स्वारी करून त्या सरदाराची रग जिरवावी व ते शहर पुन्हा लुटावे असे महाराजांनी मनात आणले आणि त्यांनी 15,000 स्वारांनीशी त्या शहरावर अकस्मात हल्ला केला. पण या सुमारास तो सुभेदार मरण पावला असून मोगलांचे बहुतेक सैन्य त्या शहरातून काढून नेले होते. औरंगजेबाच्या हुकमावरून त्या शहरास तटबंदी केलेली होती. शहरात अवघे 300 शिपाई होते. ते पळून किल्ल्यावर दडून बसले. युरोपियन व्यापाऱ्यांनी आपली चीजवस्तू 10-12 मैलावर स्वाली नावाच्या बेटात नेऊन भरली आणि त्या ठिकाणाला फळ्यांचा तट करून त्यावर तोफा रचून ठेवल्या. इंग्रज व्यापाऱ्यांनी महाराजांना नजराणा देऊन आपल्या वखारीवरचा हल्ला फिरविला. असाच प्रकार डच व फ्रेंच व्यापाऱ्यांनी केला. शहरात चोहीकडून चौक्या लावून जो काही ऐवज सापडला तो महाराजांच्या लोकांनी लुटला. त्यावेळी कासकारचा तारतार जातीचा राजा पुत्राने पदच्युत केल्यामुळे मक्केची यात्रा करून येऊन या शहरात औरंगजेबाच्या आश्रयाने वाडा बांधून राहिला होता. त्याचा वाडा त्यांनी लुटला. त्यात पुष्कळ जडजवाहीर वगैरे मिळाले. इतक्यात बऱ्हाणपूरवरून मोगलांचे मोठे सैन्य सुरत शहराच्या रक्षणास येत आहे असे वर्तमान आले. यावरून महाराजांची तेथील तळ लगबगीने उठवून स्वदेशाकडे कूच केली. निघतेवेळी त्यांनी शहराच्या लोकांना असे पत्र लिहून कळवले की प्रतिवर्षी 12 लक्ष रुपये खंडणी बिनबोभाट पावती केल्यास तुमच्या शहरास पुन्हा लुटीची भीती उरणार नाही. महाराजांना यावेळी अवघी 66 लक्षांची लूट मिळाली असे म्हणतात. महाराज साल्हेरच्या मोठ्या रस्त्याने माघारी यावयास निघून कंचनमंचनावरून गेले न गेले तो मोगलांच्या 8,000 फौजेने त्यांना वणीदंडोरीजवळ गाठले. या सैन्यावर मोहब्बत खान व दाऊद खान असे 2 मोगल सरदार प्रमुख होते. नाशकाजवळच्या खिंडीतून कोकणात उतरावे असे महाराजांचा बेत होता. परंतु इतक्यात मोगल फौजेने त्यांना गाठले. तेव्हा त्यांनी मागे उलटून त्या सैन्याशी मोठ्या निकराचे युद्ध केले. समर रणांगणावर ते स्वतः 2 हातात 2 पट्टे चढवून आपल्या सैन्याच्या आघाडीस लढत होते. ते असे लढताना पाहून त्यांच्या सैन्यास अतिशयीत आवेश आला. शेवटी मोगलांचा पराभव होऊन ते रानमाळ पळत सुटले. इकडे महाराजांनी शत्रुसैन्याला लढाईत गुंतवून आपल्या एका तुकडीबरोबर लूटखिंडीतून उतरवून सुरक्षित नेववली. शत्रूचा पराभव करून त्यांचे हत्ती, घोडे वगैरे जे काही युद्धोपयोगी सामान सापडले ते घेऊन ते त्या खिंडीतून खाली उतरून लागले. तिकडून जाताना त्यांना रायबागीन नावाच्या एका शूर बाईने आपल्या फौजेनीशी अडवले. ही रायबागीन माहूरच्या देशमुखांची स्त्री. एका लढाईत हिचा नवरा पडला असताना तिने आपल्या लोकांना हुरूप देऊन लढाई पुढे चालवल्यावरून औरंगजेबाने हिला रायबागीन असा किताब देऊन काही जहागीर करून दिली होती. महाराजांनी या बाईच्या लोकांचा
मोड करण्यास फारसा विलंब लागला नाही. तेव्हा ती दाती तृण धरून त्यास शरण आली. त्यांनी तिचा मोठा आदरमान करून व तिला वस्त्रालंकार देऊन परत पाठविले. स्वदेशी आल्यावर महाराजांनी प्रतापराव गुर्जर व मोरोपंत पिंगळे यांना मोगलांच्या उत्तरेकडील मुलखात लुटालूट करावयास पाठवले. प्रतापरावाने आपल्या स्वारांशी खानदेशाकडे मोहीम करून तिकडील श्रीमंत लोकांना लुटले व शहरावर व गावावर वार्षिक खंड बसविला. मोगलांचे कारंजे शहर त्यावेळी अतिधनाढ्य होते. ते महाराजांनी स्वतः जाऊन लुटले. तेथे त्यांनी 3 दिवस मुक्काम केला. तिकडचे धनिक लोक आपले द्रव्य जमिनीत पुरून ठेवीत हे त्यांना माहीत असल्यावरून त्यांनी मोठमोठ्या श्रीमंत लोकांच्या घरांना खंती लावून पुष्कळ द्रव्य काढले. या शहरात त्यांना अगणित लूट सापडली. ती त्यांनी 4000 बैलांवर व उंटावर लादून नेली. या लुटीत उंची कपडा, सोने, रुपे व इतर जडजवाहीर मिळून एकंदर 1 कोटीचा ऐवज त्यांना मिळाला. मोरोपंतांनी आपल्या पायदळांशी मोगलांच्या दुसऱ्या प्रांतात शिरून औंध, पट्टा, सालेरी, मुल्हेरी, त्रिंबकगड, रामगड वगैरे ठिकाणी काबीज करून जागोजाग नवे गड बांधले. ही अशी चोहीकडून त्यांनी मोगलांच्या मुलखात धामधूम चालवली असून मोगल सैन्याने त्यांना प्रतिकार केला नाही. याचे कारण असे की मोअझिम व यशवंतसिंह हे दोघेही यावेळी शिवाजी महाराजास अनुकूल होते. शिवाजी महाराज प्रबळ होऊन त्यांचे सैन्यबळ वाढवत गेल्याने त्यांच्याकडून आपणास आपल्या बापाच्या पश्चात दिल्लीचे तख्त मिळवण्याची कामी मदत होईल असे त्याला वाटे आणि यशवंतसिंगाला तर वेळोवेळी अवधाने चारून महाराज गार करून ठेवीत. दुसरे असे की त्या दोघांकडे मिळून फारसे सैन्य नव्हते आणि त्यांना आणखी सैन्याची कुमक पाठवण्यास तो वहीमखोर बादशाह तयार नव्हता. यास्तव महाराजांच्या सैन्याशी सामना न केल्याची ही सबब त्यांना पुढे करता येत असे. शेवटी औरंगजेबाने यशवंतसिंगास परत बोलावून त्याच्या जागी मोहब्बत खानास 40,000 फौज देऊन पाठवले आणि शहजाद्याकडची आणखी फौज घेऊन शिवाजी महाराजांबरोबर लढाई करावयास सांगितले. त्यांनी दक्षिणेत येताच पहिल्याने औंध व पट्टा ही ठाणे हस्तगत केली. मग आपल्या सैन्याचे 2 भाग करून एका भागावर दिलेरखानास प्रमुख केले व चाकणचा किल्ला सर करण्यास सांगितले. तो किल्ला त्याने घेऊन त्यातल्या 9,000हून अधिक वयाच्या सगळ्या माणसांची कत्तल उडवली. मग त्याने रावळा जावळा नावाच्या किल्ल्यावर हल्ला केला. परंतु मोरोपंतांनी त्या किल्ल्याच्या रक्षणासाठी फौज पाठवल्यावरून त्याचे तेथे काही एक चालले नाही. तेथून निघून जाऊन त्याने कन्नेरगडावर हल्ला करून तो घेतला. इकडे मोहब्बत खान व दाऊद खान यांनी अहिवंत किल्ला 1 महिना वेढा घालून सर केला. ही एवढी पहिल्याने धामधूम करून मोहब्बत खान स्वस्थ बसला असे पाहून औरंगजेबाला त्याचाही वहीम आला. शिवाजी महाराजांनी त्याला अवधाने चारले असावे असे त्याला वाटले. मग त्याने बहादूरशाह व दिलेरखान यांना शिवाजी महाराजांच्या ताब्यातील मुलूख काबीज करण्यास सांगितले. या सरदाराने मोठ्या सैन्यानिशी सालेरीस भक्कम वेढा दिला. हे वेढ्याचे काम त्यांनी इखलास खान वगैरे सरदारांना सांगून बहादूरखानाने स्वतः सुपे परगणा हस्तगत केला. दिलेरखानाने पुणे शहर काबीज करून त्यातल्या 9 वर्षाहून अधिक वयाच्या सगळ्या माणसांना कापून काढले. सालेरीचे रक्षण हर उपायाने करावयाचे असे ठरवून महाराजांनी प्रतापराव गुर्जर व मोरोपंत पिंगळे यांना तिकडे रवाना केले. त्यांची 20,000 फौज मोगल सैन्याशी झुंजण्यास गेली. उभय सैन्याचे तुमुल युद्ध जुंपले. दोन्ही पक्षांकडील योद्ध्यांनी आपल्या शौर्याची व युद्धकौशल्याची शिकस्त केली. शेवटी मोगलांचा पुरा पराभव होऊन त्यांचे पुष्कळ लोक रणात पडले व सालेरीचा वेढा उठवून ते औरंगाबादाकडे पळत सुटले. मराठ्यांनी त्यांचा पिछा शेवटपर्यंत पुरविला. या लढाईत 125 हत्ती, 700 उंट, 6,000 घोडे, हजारो बैल आणि इतर युद्धोपयोगी मुबलक सामान महाराजांस मिळाले. तसेच जडजवाहीर पुष्कळ हाती लागले. या मोठ्या लढाईत ज्यांनी ज्यांनी बहुत शर्थ करून शत्रूंशी शौर्याने सामना केला होता त्यास महाराजांनी चांगली इनामे देऊन राजी केले. जे मोगल सरदार व बडे अंमलदार पाडाव केले होते त्यांच्या जखमा बऱ्या झाल्यावर त्यांचा बहुमान करून त्यांना नजराना देऊन सोडून दिले व ज्या बंदिवानाची आपल्या पदरी नोकरी करावयाची इच्छा दिसली त्यास ठेवून घेतले व बाकीच्यांना वाटखर्ची देऊन आपापल्या गावी पाठवून दिले. ही सालेरची लढाई 1672 साली झाली. महाराजांना मोगलांशी लढून हा काळपर्यंत जे विजय प्राप्त झाले होते
त्यात या विजयाची गणना पाहिली होती. यानंतर त्यांचा दरारा चोहीकडे विशेष बसला. मराठ्यांच्या ठाईच्या शौर्यवीर्यादीची उज्ज्वल गुणांचे हे असे अप्रतिम प्रदर्शन पाहून मोगल सरदार अगदी थक्क होऊन गेले होते व त्यांना महाराजांच्या लोकांची विशेष दहशत वाटू लागली. या लढाईनंतर महाराजांनी मोरोपंतास सुरतेकडे पाठवून मोगलांनी तेथे तयार केलेले आरमार जाळून टाकावयास सांगितले. परंतु तो तेथे जाऊन पोचण्यापूर्वी ते त्या बंदरातून निघून गेले होते. मग त्याने सुरत शहरास वेढा देऊन तेथील सुभेदाराकडून वार्षिक खंडादाखल मोठी रक्कम वसूल केली. पुढे महाराजांनी सुरत शहराला कायमचा शह देण्याच्या इराद्याने घोडबंदराजवळील जव्हार व रामनगर या प्रांतावरील कोळी राजावर स्वारी करून ती ठिकाणे हस्तगत केली. रामनगरच्या राजाला फिरंगी प्रतिवर्षी खंड देत असत. तो आपणास द्यावा अशी कबुलायत त्यांनी दमनच्या फिरंग्याकडून करून घेतली. यानंतर मोरोपंतांनी नाशिक प्रांतात शिरून नाशिक, त्र्यंबकेश्वर, वणी, दिंडोरी वगैरे ठाणे हस्तगत केली. महाराजांच्या दुसऱ्या लोकांनी वराड व तेलंगणा या प्रांतावर स्वाऱ्या करून जागोजागी खंड वसूल केला. बहादूर खान व दिलेर खान यांनी त्यांचा पाठलाग केला, पण त्यांना त्यांनी दाद दिली नाही. यावेळी भागानगरचा कुतुबशहा फ्रेंच लोकांशी युद्ध करण्याकरिता मोठे सैन्य घेऊन गेल्याचे वर्तमान महाराजांस कळताच तिकडे मोठ्या वेगाने मोहीम करून भागानगरापाशी ते अकस्मात येऊन धडकले आणि आतील अंमलदारांना त्यांनी असे सांगून पाठविले की 20 लाख होऊन खंड बिनतक्रार पावता करा, नाही तर तुमचे शहर उद्ध्वस्त करीतो. ही अट त्यांना कबूल होऊन त्यांनी तेवढी रक्कम जमा करून त्यांच्याकडे नेली. ती हाती पडल्यावर तेथील तळ उठून पुन्हा माघारी कूच करून ते थेट रायगडावर आले. महाराज या मोहिमेवर गेले असताना याकूब खान सिद्दीने मोगलांच्या आरमाराच्या मदतीने कोकणपट्टीतील महाराजांच्या ताब्यातील बंदरकिनाराच्या मुलखावर हल्ले केले. त्याने दंडाराजपुरी काबीज केली व तिकडे महाराजांनी बांधलेल्या 6 किल्ल्यांवर हल्ला करून ते हस्तगत केले व त्यात हाती लागलेल्या एकंदर पुरुषांची कत्तल केली. सुंदर बायका व मुली सापडल्या, त्यास त्याने मुसलमान करून गुलाम म्हणून विकले. मुंबईच्या इंग्रजाकडे सिद्दीने मदत मागितली, पण ती त्यांनी महाराजांच्या भीतीस्तव दिली नाही. तरी त्याने पेण व नागोठणा या खाड्यात आपली तारवे पाठवून महाराजांच्या तिकडील मुलूक लुटून सापडतील तेवढ्या लोकांना मुसलमानी धर्माची दीक्षा देऊन गुलाम केले. या त्यांच्या क्रूरपणाच्या व अधमपणाच्या कृत्याबद्दल त्यांना शिक्षा देण्यासाठी महाराजांनी त्यांच्या मुलखात सैन्य पाठवून त्यास त्राही करून सोडले. त्याच्या व मोगलांच्या आरमाराशी झुंजण्याकरिता त्यांनी इंग्रजापाशी कुमक मागितली, पण त्यांनी मोगलांच्या धाकाने ती त्यास दिली नाही. यावेळी फ्रेंच व्यापाऱ्यांनी मात्र त्यांना दारुगोळा गुपचूप विकण्याचा क्रम चालू ठेवला होता. या सुमारास युरोपात डच लोकांचे इंग्रज लोकांशी युद्ध सुरू झाले आणि डच लोकांचे मोठे आरमार कोकणाच्या किनाऱ्यापाशी येऊन इंग्रजांवर हल्ला करण्याच्या बेतात होते. त्यावरील डच सरदाराने महाराजांकडे मदत मागितली. ती त्यांनी त्यास दिली नाही, कारण त्यांना इंग्रजांशी उघड वैर करणे यावेळी बरे वाटले नाही.